नमस्कार, मी माधवी भडक. आज आपण बघतो आहोत छोले पापडी चाट. छोले पापडी चाटसाठी आपल्याला काय करायचं आहे, तो अत्यंत आपण कमी तुपात किंवा कमी तेलात असा करणार आहोत. पण सध्या आपण त्याचा स्मोक पॉइंट तयार करणार नाही. मी अगदी कोरड्याच कढईमध्ये कुठेही तेल वगैरे न घालता थोडंसं जिरं आणि मोहरी त्याच्यामध्ये तडतडायला ठेवलेली आहे. ती तडतडून झाली की आपल्याला टाकायचा आहे तो थोडासा लसूण. लसूण आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे, म्हणजे तो ब्राऊन वगैरे होऊ द्यायचा नाही आहे. त्याला फक्त जस्ट त्याचा आपला कच्चेपणा जाणं हा महत्त्वाचा आहे. म्हणून एक 5-6 पाकळ्या लसणाच्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या आता मी याच्यात घालते आहे. कढईमध्ये जिरं आणि मोहरी घातलेलं आहे. जिरं मोहरी फुटल्यानंतरच हे घालणार आहे. त्याच्यासोबत घालणार आहे त्या 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचींचे तुकडे आपण आपल्या पद्धतीने करायचे. मी थोडेसे जरा वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. हे पण आपल्याला खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाही आहेत. हलकं फक्त आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो थोडासा कढीपत्ता. अगदी 1 किंवा 2 पानं कढीपत्त्याचे बारीक कापून घेतलेले आहे, ते टाकायचे आहे. मग घालायचा आहे तो पुदिना. हे सगळं जस्ट फक्त आपल्याला परतायचं आहे. सोबतच मी काय केलेलं आहे तर 1 वाटी आपले नॉर्मल वाटीने 1 वाटी काबुली चणे मी भिजत घातले. भिजत घातल्यानंतर त्याला एकही शिट्टी होऊ दिली नाही, फक्त त्याला येऊ दिली, ती स्टीम येऊ दिली, वाफ आली. आपली जिरं मोहरी फुटलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा घालते आहे तो लसूण. मग घालते आहे ती हिरवी मिरची. गॅस थोडासा लहान करून टाकायचा. थोडेसे कढीपत्त्याचे पानं, पुदिना. मी आधीच सांगितलेलं होतं की अगदी थोडं थोडं आपल्या चवीसाठी म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. आता हे सांगते की 1 वाटी आपल्या नॉर्मल वाटीने 1 वाटी मी आपले छोले, काबुली छोले भिजत घातलेले होते. त्यानंतर ते चांगले 7-8 तास भिजल्यानंतर त्याला मी शिट्टी येऊ दिलेली नाही, पण चांगलं प्रेशर येऊ दिलं. पण टाकतानाच मी मीठ टाकलेलं आहे. त्याला कुठेही आपल्याला पेस्ट होऊ द्यायचं नाही आहे. जस्ट फक्त तो फुटला पाहिजे इतकाच आपल्याला करायचा आहे. हवं तर खाऊन बघा, तो फक्त नरम झाला पाहिजे. कारण आपण छोले चाट करतो आहोत, त्याच्यामध्ये आपले छोले पेस्ट होता कामा नये. बस ते झालेलं आहे. याच्यामध्ये आता हे सगळे छोले मी घालून देणार आहे. याच्यात आता घालणार आहे चवीप्रमाणे थोडासा हिंग त्याच्यात घालायचा आहे आपल्याला. छोले ओलेच आहेत त्याच्यामुळे काही त्याला बाकी काही करण्याची गरज नाही. ओलसरच असतात ते, पाणी मात्र सगळं निघून गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी धण्याची पूड, चवीप्रमाणे तिखट, कारण हिरवी मिरची घातलेली आहे, थोडंसं तिखट, हळद आणि चाट मसाला मात्र आपल्याला भरपूर घालायचा आहे, कारण याची छान चव येते. चाट मसाला जवळपास 1 ते 1.5 चमचा आपल्याला घालायचा आहे. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. ते कोरडच असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यात घालते आहे तो थोडीशी कांद्याची पात चवीसाठी. बघा, अशा पद्धतीने हे सगळं तयार होतं. आता याच्यामध्ये आपण फ्लेवरला घालणार आहे ते थोडंसं चमचाभर तूप. अगदी थोडं. आधी मी टाकलेलं नाही, कारण आपण जेव्हा नॅचरल ऑइल कुकिंग किंवा नॉन ऑइल कुकिंग करतो तेव्हा त्याचा स्मोक पॉइंट आपण तयार होऊ देत नाही, म्हणून ते आधी घातलेलं नाही. आता याला मात्र आपण बंद करून टाकणार आहे आणि याला चांगलं गार होऊ देणार. पहा, अशा पद्धतीने आपले छोले तयार होतात.
हे आपण असेही खाऊ शकतो. याच्यामध्ये जर समजा आपण नुसता गाजर, काकडी, टोमॅटो असं करूनही ज्यांना हेल्दी रेसिपीसाठी करायचं असेल, ज्यांना वजन कमी करायचं असेल, त्यात अत्यंत कमी तुपामध्ये आपण हा अशा पद्धतीचा चाट सहज बनवू शकतो. पण मुलांना चटपटीतही हवं असतं आणि हेल्दी पण आपल्याला द्यायचं आहे. मग काय करायचं, तर ह्या अशा पुऱ्या मी विकत आणल्या बाजारातून. टोस्ट असेल घरी तर कणकेच्या टोस्टवरही अत्यंत सुंदर लागतं. आता ह्या याच्यावर आपल्याला घालायचे आहेत हे छोले. अशा पद्धतीने सगळे छोले आपल्याला घालून घ्यायचे. त्याच्यावर घालायचा तो टमाटा, काकडी घाला, गाजर घाला, काहीही घालता येईल. त्यानंतर घालायचा आहे तो कांदा, त्यानंतर घालायचा आहे तो कोथिंबीर, त्यानंतर घालायची ती शेव, काकडी, गाजर, बीट काहीही घालता येईल. मग घालायची ती जिऱ्याची पूड, मग घालायचं आहे ते खाऊ घाला. सगळ्या प्रकारच्या भाज्या जातात. त्याच्यानंतर त्यांनाही ते चटपटीत वाटतं. प्रोटीन्स भरपूर, न्यूट्रिशन्स छोल्यांमध्ये भरपूर असतात. मुलंही आनंदाने खातील. हे बनवा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा, मागच्या वेळेस आपल्याला डॉक्टर पल्लवी देशपांडेंनी फिजिओटिपमध्ये काय सांगितलेलं होतं की बॉडी टोनिंग एक्सरसाइजेस आपण सगळेजण योगासन हे करतच असतो किंवा वॉकिंगला जात असतो. काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज आपण व्यायामाच्या दृष्टीने नक्कीच करत असतो. पण मागच्या वेळेस आवर्जून डॉक्टर पल्लवी हे बोललेल्या होत्या की योगासनं करणं वाईट नाही, पण त्याच्यामुळे बरेच वेळा आपल्या मसल्सची इलॅस्टिसिटी गेल्याचं जाणवत आहे फिजिओथेरपिस्टला. मग ही इलॅस्टिसिटी परत येण्यासाठी किंवा इलॅस्टिसिटी जाऊ नये म्हणून टोनिंग एक्सरसाइजेस आम्ही आणतो आहोत. येत्या 15 डिसेंबरपासून आम्ही हा बॉडी टोनिंग एक्सरसाइजेस त्याच्यासोबत डाएट प्लान असा 15 दिवसाचा 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर आमचा प्लान येतो आहे. प्लान नक्की जॉईन करा आणि त्याच्यामध्ये सहभागी घ्या आणि स्वतःचा अनुभव स्वतः घ्या आणि इतरांना पण कळवा. धन्यवाद. नमस्ते दोस्तों, और अब समय है पॉजिटिविटी टिप. मैं आपको एक कहानी की याद दिलाना चाहूँगी जो आप में से कई लोगों ने सुनी भी होगी, एंड दैट इज़ ऑफ अ डोंकी फादर एंड अ सन. मतलब एक गधा और फादर एंड सन, पापा एंड पिताजी और बेटा. तो एक बार क्या होता है कि वो तीनों जा रहे होते हैं गधे के साथ, फादर एंड सन, एंड देन लोग देखते हैं और वो कुछ लोग बोलते हैं कि अरे क्या है ये गधा है, आप उसका यूज़ नहीं कर रहे हो तो फिर उसके ऊपर बैठना चाहिए. तो फिर वो सुन के सोचते हैं हाँ हम क्यों नहीं बैठ रहे हैं, तो फिर वो बैठ जाते हैं दोनों. फिर कुछ और लोग मिलते हैं और फिर बोलते हैं अरे तुम लोगों को कुछ ये नहीं है कि थोड़ा भी सेंस नहीं है कि आप एक गधे के ऊपर इतना सारा बोझा डाल रहे हो. तो फिर वो दोनों फिर से कंफ्यूज हो जाते हैं, एक नीचे उतर जाता है. फिर उसके बाद कुछ लोग फिर मिलते हैं और फिर बोलते हैं कि अरे आपको थोड़ी भी समझ नहीं है कि आपके पापा चल रहे, पिताजी चल रहे और बेटा बैठा है गधे पे, तो यू मस्ट बी
काइंड इनफ एंड अंडरस्टैंड कि पापा को बैठने देना चाहिए। फिर उसके बाद पापा बैठते हैं और फिर वही चलते हैं। फिर कुछ लोग मिलते हैं और उन्हें फिर से कंफ्यूज कर देते हैं। वेल, दिस इज़ व्हाट इज़ लाइफ। जब भी हम करते हैं, लोगों का क्या है, लोग कुछ ना कुछ तो कहेंगे, पर जब आप कोई भी चॉइस करते हो, कुछ भी चूज करते हो, follow your intuition, just be true to yourself and just respect your own core values and just let go of other people's opinions। उससे आप बहुत शांत महसूस करोगे, क्लैरिटी से सोच पाओगे और आगे बढ़ पाओगे। So today's positivity tip is let go of other people's opinions, you can still respect them, need not waste time in feeling bad about their opinions and not getting confused about your own choice with other people's perception, and that's okay. So today's step, let go of the opinions of others and follow your heart, your intuition, and be true to yourself. Thank you so much. This is Dr. Pallav.